नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस असा तिहेरी सामना रंगत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं केजरीवालांच्या आपला पाठिंबा दिला आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे। यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेनेही मोठा निर्णय घेतला आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिला आहे, तर याबद्दल एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र लिहिलेलं आहे। हिंदुत्ववादी मतांचं विभाजन नको म्हणून दिल्ली विधानसभा निवडणूक लढणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। तसेच शिवसेनेनं दिल्लीतील संघटन भाजपाच्या उमेदवारांचा सक्रिय प्रचार करणार आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेले आहे। जे.पी. नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात एकनाथ शिंदे म्हटले, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेवर शिवसेना हा पक्ष पुढे जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDAचा घटक पक्ष आणि सदस्य असल्याचा अभिमान आहे। त्यामुळे शिवसेना पक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपाला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे। मी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजप प्रदेश कार्यालयासोबत संवाद साधून निवडणूक प्रचारात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत। दिल्लीत विधानसभेचे एकूण 70 मतदारसंघ आहे, मात्र अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष 30 जागा लढवणार आहे। राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळण्यासाठी अजितदादांचे प्रयत्न सुरू आहे। अजितदादांनी दिलेल्या 30 आमदारांपैकी 13 जण अल्पसंख्याक समुदायातील आहेत। दिल्लीत 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं 5 जागा लढवल्या होत्या। सगळ्या जागांवर त्यांचा पराभव झाला होता। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।